झी 24 तास एक पाऊल पुढे। सध्या जागतिक स्तरावर चर्चा होतीये ती ऑस्कर सोहळ्याची। मात्र ऑस्करचं वारं फक्त जागतिक स्तरापुरतच आता मर्यादित राहिलेलं नाही, कारण उमेश कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ सिनेमाही यंदाच्या ऑस्करमध्ये जाणार असल्याचं चित्र दिसतंय। पाहुयात त्यावरचा खास रिपोर्ट। उमेश कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ सिनेमाचं आतापर्यंत खूपच कौतुक झालं। तसंच राष्ट्रीय पुरस्कारांची मोहर देखील या सिनेमावर उमटली आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवर हा सिनेमा झेप घेण्यासाठी सज्ज होतोय। कारण प्रतिष्ठेचा मानला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यामध्ये देऊळ सिनेमा भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसेल अशी चिन्ह दिसतायत। यंदाच्या ऑस्कर सोहळ्यासाठी भारतातर्फे पाठवण्यात येणाऱ्या सिनेमांच्या यादीत देऊळ सिनेमाचा विचार करण्यात येतोय। भारतातर्फे 7 हिंदी फिल्म्स आणि 9 प्रादेशिक भाषातील फिल्म्स या रेसमध्ये आहेत। या प्रादेशिक भाषांमध्ये दाक्षिणात्य, पंजाबी, इतर भाषांचाही समावेश आहे आणि या देऊळ सिनेमाचा विचार देखील अग्रस्थानी असल्याचं बोललं जातंय। आणि खरोखरच या सिनेमाला ऑस्करमध्ये एंट्री मिळालीच तर पुन्हा एकदा भारतीयांच्या आशा पल्लवित होतील, कारण याआधी श्वास आणि हरिश्चंद्रची फॅक्टरी या सिनेमानं ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलंय। या सिनेमांना ऑस्करनं हुलकावणी दिली असली तरी सगळ्यांच्या नजरा आता लागल्या आहेत त्या देऊळ या सिनेमाकडे। त्यामुळे देऊळ सिनेमामार्फत पुन्हा एकदा ऑस्कर सोहळ्यामध्ये मराठी सिनेमांचा कळस रचला जातो का याची उत्सुकता मराठी सिनेसृष्टीला लागली आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।